तिथले GMC मधले असल्यामुळे ड्युटीज अरेंजमेंट वगैरे किट्स वगैरे हे ते सगळं ते व्यवस्थित बघत असतात. राष्ट्रपाल गायकवाड सरांनी मला एक पुस्तक दिलं, झुंज नावाचं काही पुस्तक. मी इथं जॉईन झालो त्यावेळेस सरांनी मला एक शहाराने ते पुस्तक दिलेलं आहे. ते मी पूर्ण वाचलं पुस्तक. सरांचे काय अनुभव होते तिथं, ते पूर आला होता त्यावेळेस ते सगळे वाचले. त्याच्यामध्ये आवर्जून राष्ट्रपालचं त्याच्यात उल्लेख होतो. यांनी कसं दूताचं काम केलं तिथं आणि रेसिडेंटला वगैरे जेवण वगैरे त्यांनी केले, त्यांची सोय ठेवली. त्याचं आवर्जून त्या पुस्तकामध्ये यांचा उल्लेख आहे. आपल्या कॅन्सर हॉस्पिटलमधले सगळे अध्यापक वगैरे सगळे मॅच्युअर आहेत आणि फार कोऑपरेटिव्ह. कोणत्याच प्रकारचं मला त्यांनी कंप्लेंट किंवा काही रिझल्टबद्दल कधीच केलेलं नाही. ते फक्त मला एक फोनवर सांगायचे असं असं याचा विचार हे मी जाऊन डायरेक्ट QC वगैरे काय आहे ते बघायचो. डॉक्टर बोराळकर सर पण डायरेक्ट फोन करत नसत. ते कधी भेटलो असं जाता येतं तसं मग गायकवाड सर त्याला सोडियम पोटॅशियम की रिझल्ट आहे रिझल्ट एवढंच म्हणायचं. मग मी डायरेक्ट जाऊन QC चेक करून वगैरे ते आणि प्रॉब्लेम सॉल्व करतो. म्हणून कॅन्सर हॉस्पिटलचे अध्यापकांचा मला भरपूर सहकार्य लाभलं. त्यानंतर स्फूर्ती मॅडम आहे, डॉक्टर स्फूर्ती आणि मिस्टर काळे यांनी जे लॅबमध्ये QCचं वगैरे सगळं अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. बायोकेमिस्ट उत्तम बायोकेमिस्ट असे काळे. त्यांचा PhDचा टॉपिक जो आहे QC रिलेटेडच असल्यामुळं त्यांना त्याच्यातलं सगळं ज्ञान आहे. स्फूर्तीने त्यांनी मिळून मला आत्तापर्यंत कधीच QC बद्दलचं काही हे करायला भाग पाडलेलं आहे. आम्ही आमचं सॅम्पल वेल्लोरला पाठवल्यानंतर आमचा ग्रेड जो आहे A ग्रेड आम्हाला मिळत असतो. म्हणजे थोडी सॅम्पल्स असल्यामुळे ते आपलं चांगल्या पण राहू शकतो. तर ते ह्या दोघांचा फार मोठा वाटा आहे. स्फूर्तीचं सिलेक्शन असोसिएट प्रोफेसर म्हणून वाशिम इथे झालेलं आहे आणि त्या लवकर जाणार आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा विभागाकडून. त्यानंतर JRSR आमचे जे आहेत ते प्रामाणिकपणे काम करत असतात. रिपोर्टिंग वगैरे व्यवस्थित ते त्यातली एक GR असून सुद्धा तिला आमचं फुली ऑटोमॅटिक अनालायझरचं ज्ञान आहे. ती रन सुद्धा करते. पूजा आणि रोहन हे दोघेही आमचे जे वर्कर आहेत ते सॅम्पल सेपरेशन सुरुवातीपासूनच करत असल्यामुळे पहिलं सॅम्पल सेपरेशन करूनच प्रोसेसिंग करावे लागते आपल्याला. ते पूजाने पण उत्तमरित्या आमच्या विभागात काम केलेलं आहे. परंतु आता एकच कर्मचारी आहे. आपलं खातं वाढल्यामुळे दुसरे कर्मचारी तिकडे गेले असल्यामुळे एकटीच आहे. ते सगळं काम व्यवस्थित करतात. डॉक्टर सुत्रे सर, डॉक्टर गायकवाड सर, डॉक्टर गायकवाड सर यांनी वेळात वेळ काढून माझा हा रिटायरमेंटचा प्रोग्राम येऊन तुम्ही आमच्या प्रोग्रामची शोभा वाढवली त्याबद्दल आपले आभार आणि धन्यवाद. आणि तसंच इथं उपस्थित राहिलेले सगळे नगरहून, नागपूरहून, MGM वगैरे माझ्या ह्या खास कार्यक्रमासाठी माझे मित्र आवर्जून आल्याबद्दल त्यांचेही आभार आणि धन्यवाद. शेवटी एक शेर सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आधीच उशीर झालेला आहे. एकच, ये शानो शौकत ये आलम, ये शानो शौकत ये आलम सदा किसी की नहीं, ये शान शौकत ये आलम सदा किसी की नहीं, दिए सबके बुझेंगे हवा सदा किसी की नहीं. आता रिटायरमेंटच्या ह्याने सगळ्यांना विनंती आहे. गायकवाड म्हणून यांचा शेअर तुम्ही पूर्ण करा. त्यांनी आधीच सांगितलं होतं गायकवाड नावाचं गद्दम आहे. यांचा कमी आज शेअर नाही झाला आपण तिकडे बरोबर. तरी जेवणासाठी उशीर झालेला आहे. सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा. आणि एवढं बोलून कोणी राहिला असेल आभार असेल तर. आवाज बिवाज माझा काही चांगला नाही, फक्त बोल.
कभी अलविदा ना कहना ते गाणं चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. मी प्रत्येक वेळी येत जाईन सगळ्याकडे चहा वगैरे प्यायला. रावसरांची आठवण थँक्यू फॉर एव्हरीबडी अटेंडेड दिस प्रोग्राम. सारखं म्हणायचं. थँक्यू. सर ही इसार पावती समजायची